ही कथा अशी आहे की दोन प्रेमिकांना त्यांच्या प्रेमाची खूप दिवसांनी जाणीव होते, परंतु त्यांची कहाणी खूप सुंदर आहे. तर आपण जाणून घेऊया की अमन हा गरीब कुटुंबातील मुलगा होता. अभ्यासात हुशार असण्यासोबतच तो दिसण्यातही गोरा आणि निरागस होता. शाळेची वेळ चांगले मार्क्स मिळाल्याने त्याला शहरातील सर्वोत्तम कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. त्यानंतर कॉलेजमध्येच अमनची सुनील नावाच्या मुलाशी मैत्री झाली. अमनचा खूप चांगला मित्र असलेला आणि श्रीमंत कुटुंबातील सुनील त्याच कॉलेजमध्ये शिकत होता. सुनीलचे वडील एक यशस्वी व्यापारी होते, त्यामुळे त्यांच्या घरात कशाचीही कमतरता नव्हती. सुनीलकडे स्वतःची गाडी होती जी घेऊन तो कॉलेजला जायचा किंवा बाहेर फिरायला जायचा. सुनीलच्या श्रीमंतीमुळे कॉलेजमधल्या सगळ्या मुली त्याला त्या लाईनने मारायच्या. सुनील मनाने चांगला मुलगा होता. तो अमनला आपल्या भावासारखा मानत होता. दोघेही सुनीलच्या गाडीतून एकत्र प्रवास करून कॉलेजला जायचे. सुनीलला अमनला छान आणि महागड्या भेटवस्तू द्यायला आवडत असे. कॉलेजमधील इतर विद्यार्थीही अमनला श्रीमंत मानत. सुनीलचा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याने एक भव्य पार्टी आयोजित केली होती. पार्टीला कॉलेजचे अनेक विद्यार्थी आले होते. त्यातली एक ती होती ज्याने त्या रात्री अमनला अस्वस्थ केले. तिचे नाव होते मुस्कान. अप्सरेलाही लाजवेल इतकी सुंदर, मोठे सुंदर डोळे, लांब काळे केस, सुंदर शरीर, एकूणच ती नशिबात होती. पण माझी नजर पार्टीत मुस्कानकडेच होती. अमन तिला पाहिलं आणि पहिल्याच नजरेत प्रेमात पडला. तो काही वेळ मुस्कानकडे पाहत राहिला. अमनला मुस्कानशी बोलायचं होतं पण तो सगळ्यांसमोर घाबरला होता. तरीही त्याने हिम्मत एकवटली आणि मुस्कानकडे गेला, पण नंतर त्याची हिम्मत सुटली आणि तो काहीच बोलू शकला नाही. पण अमनच्या मनात इच्छेची आग होती. दुसऱ्या दिवशी अमनने कॉलेजमध्ये विचारल्यावर सुनीलने सांगितले की मुस्कान त्याच कॉलेजमध्ये मानसशास्त्राचा विद्यार्थी आहे आणि तो खूप श्रीमंत कुटुंबातील आहे. अमनने सुनीलकडे आपल्या भावना व्यक्त केल्या. सुनील एका चांगल्या मित्राप्रमाणे त्यांच्यात मैत्री प्रस्थापित करण्याचा विचार करू लागला. अमनने काही दिवस अस्वस्थतेत घालवले आणि मग तो दिवस आला जेव्हा सुनीलच्या प्रयत्नांना फळ मिळाले आणि ते दोघे मित्र बनले. अमन आणि मुस्कानच्या मैत्रीचे आणखी काही दिवस निघून गेले, पण मुस्कानला आपल्या भावना व्यक्त करण्याचे धाडस अमनला जमले नाही. सुनीललाही अमनची काळजी वाटू लागली. 14 फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन डे होता. सुनीलला वाटले की ही अमनसाठी योग्य संधी आहे. त्याने अमनला समजावले की मुस्कानला प्रपोज करण्याचा आजचा दिवस चांगला आहे. जा आणि तुझ्या मनात काय आहे ते तिला सांग. अमनला सुनीलचे बोलणे बरोबर वाटले आणि विचार केला किती दिवस मी माझे प्रेम माझ्या हृदयात ठेवणार. मी आज तुला सांगेन, मग जे होईल ते दिसेल. सुनीलने सगळी व्यवस्था केली होती. आता अमनची पाळी होती. अमन आणि मुस्कान खूप दिवसांपासून चांगले मित्र होते. आता अमनला फक्त त्याचे प्रेम मुस्कानवर व्यक्त करायचे होते. मुस्कान आल्यावर तिला पाहताच अमनला मुस्कानला मिठी मारून आय लव्ह यू म्हणल्यासारखं वाटलं, पण त्याने स्वतःवर नियंत्रण ठेवलं आणि मुस्कानला हाय म्हटलं आणि काही वेळ तिच्याशी बोलला. मग त्याने आपल्या भावना मुस्कानसमोर व्यक्त केल्या आणि त्याने प्रपोज केलं. अमन खूप देखणा होता आणि मुस्कानही त्याला मनापासून आवडू लागली. अमनने प्रपोज करताच मुस्कानच्या हृदयाची धडधड वाढली. तिचे मोठे आणि सुंदर डोळे लाजून नतमस्तक झाले. लाजत तिच्या सुंदर गुलाबी ओठांनी हसत ती हो म्हणाली. दोघेही खुश झाले आणि एकमेकांना मिठी मारली. अमनच्या आनंदाला सीमा नव्हती. हा व्हॅलेंटाईन डे त्याच्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय दिवस ठरला. मुस्कानला सापडल्यानंतर तो स्वतःला सर्वात भाग्यवान समजू लागला. सर्वांनी तो दिवस खूप साजरा केला. वेळ निघून गेला आणि कॉलेजचे आणखी एक वर्ष निघून गेले. पुढच्या व्हॅलेंटाईन डेलाही सुनीलने अमन आणि मुस्कानची सगळी व्यवस्था केली.
अमन सुनीलच्या गाडीत मुस्कानसोबत फिरायला गेला. दोघेही दिवसभर फिरत राहिले आणि संध्याकाळ कधी झाली ते कळलेच नाही. कारमध्ये बोलत असताना एक वेळ अशी आली जेव्हा अमनला वाटले की मुस्कान त्याला किस करायचे आहे, कारण मुस्कान सतत त्याच्या चेहऱ्याकडे झुकत होता. अमनलाही स्वतःवर ताबा ठेवता आला नाही. त्याने गाडी थांबवली आणि मुस्कानच्या गुलाबी ओठांचे चुंबन घेतले. मुस्कानला ते आवडले आणि तिची लाज सोडून तिने अमनला घट्ट पकडले आणि सतत त्याचे चुंबन घेऊ लागली. आता दोघांच्याही आतली आग भडकली होती. त्यांचा स्वतःवर ताबा नव्हता. दोघेही एकमेकात बुडायला तयार होते. दोघांनी मनापासून प्रेम केले, शरीराच्या प्रत्येक अवयवाचे चुंबन घेतले आणि लग्नानंतर आपल्या समाजात जे केले जाते ते सर्व केले. दोघांच्या आतली आग थंड झाल्यावर ते घरी परतले. हा व्हॅलेंटाईन त्या दोघांसाठी आणखीनच अद्भुत होता. काळ आपल्या गतीने पुढे सरकत होता. कॉलेज संपलं होतं. अमनला चांगली नोकरी मिळाली होती. सुनील त्याच्या कौटुंबिक व्यवसायात गुंतला होता, पण मुस्कानला अजून शिक्षण घ्यायचे होते. अमनच्या नोकरीमुळे आता फक्त मुस्कानलाच काम मिळू शकत होते, पण जेव्हा ही संधी मिळायची तेव्हा दोघेही नक्की भेटायचे. अमन हा खूप प्रामाणिक आणि काळजी घेणारा मुलगा होता, तर मुस्कान ही थोडी हट्टी आणि बेफिकीर मुलगी होती. अमनला डायरी लिहायची खास सवय होती. त्यात तो स्वतःबद्दल आणि मुस्कानबद्दल सगळं लिहायचा. एकदा ते रविवारी भेटले तेव्हा अमनने मुस्कानशी लग्न करण्याबद्दल बोलले. पण मुस्कानचे बोलणे ऐकून अमन आश्चर्यचकित झाला. मुस्कान म्हणाला, मला अजून खूप काही करायचे आहे. मला पुढील महिन्यात अभ्यासासाठी ऑस्ट्रेलियाला जायचे आहे. मी तुझ्यासोबत घालवलेला वेळ खूप छान होता, तो मी कधीच विसरणार नाही. कॉलेजमधला सगळ्यात देखणा आणि हुशार मुलगा माझा बॉयफ्रेंड होता. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. पण आम्हा दोघांची स्थिती जुळत नाही. मला माफ करा, पण तुझ्याशी लग्न करण्याचा विचारही कधी केला नाही. मुस्कानचे बोलणे ऐकून अमन पूर्णपणे सुन्न झाला. तो फक्त ऐकतच राहिला. तोंडातून आवाजच निघत नव्हता. त्याला काहीच बोलता येत नव्हते. तो तसाच उठला आणि तिथून निघून गेला. अमनला प्रत्येक क्षणी उदास वाटू लागले. त्याचा स्वभाव चिडखोर होऊ लागला. त्याला कोणतेही काम करावेसे वाटत नाही. त्याच्या कुटुंबियांनाही त्याची काळजी वाटू लागली. त्याची अवस्था पाहून सुनीलने त्याला समजावून सांगितले आणि आयुष्यात पुढे जाण्याचा सल्ला दिला. वेळ निघून गेला आणि अमनच्या हृदयातील जखमा भरू लागल्या. तोही आपल्या कुटुंबात आणि नोकरीत व्यस्त झाला. घरच्यांनी अमनचा विवाह दिव्या नावाच्या एका साध्या पण सुंदर आणि शिकलेल्या मुलीशी केला. तिच्या नावाप्रमाणेच ती लवकरच कुटुंबातील सर्वांची आवडती बनली. त्याचा साधा स्वभाव आणि गोड बोलून सगळ्यांना भुरळ घातली. पण दिव्याला अमनच्या प्रेमाचा अभाव जाणवला. तिला अमनकडून तितकं प्रेम मिळालं नाही जेवढं तिला हवं होतं. दिव्याला काहीच समजत नव्हते, कारण अमनचा स्वभाव आणि तिच्याशी वागणं खूप चांगलं होतं. तिला फक्त प्रेमाची कमतरता जाणवत होती. अमन अजूनही मुस्कानला पूर्णपणे विसरू शकला नव्हता. एके दिवशी खोली साफ करताना दिव्याला अमनची डायरी दिसली. दिव्याने संपूर्ण डायरी वाचली आणि सर्व काही समजले. तिने कोणाला काहीच सांगितले नाही, कारण तिला सर्व काही तिच्या पद्धतीने हाताळायचे होते. व्हॅलेंटाईन डे काही दिवसांनी येणार होता आणि दिव्याच्या मनात एक प्लॅन होता. हा व्हॅलेंटाईन अमनसाठी अविस्मरणीय करण्याचा विचार केला. शेवटी तो दिवसही आला. अमन ऑफिसला गेल्यावर दिव्याने तिची खोली फुगे आणि गुलाबांनी सुंदर सजवली आणि स्वतःच्या हातांनी एक सुंदर केक बनवला. दिव्याने रात्री दिवे आणि मेणबत्त्या लावून खोली अधिक सुंदर आणि प्रसन्न केली आणि मग अमन येण्याची वाट पाहू लागली. त्या दिवशी अमनला त्याचा जुना व्हॅलेंटाईन डे आठवत होता. कदाचित त्यामुळेच तो रात्री खूप उशिरा घरी आला होता. उदास मनाने अमन त्याच्या खोलीत येताच तो नुसता बघतच राहिला.
सुंदर फुलांच्या सुगंधाने आणि दिव्याच्या प्रकाशातल्या प्रेमाने खोली सुगंधित आणि लखलखत होती. अमनला काही समजण्याआधीच दिव्याने त्याच्यासमोर गुडघे टेकले आणि अमनला गुलाब देऊन म्हणाली, तू माझा जीव होशील का? अमनने आपली चूक ओळखून दिव्याला उचलून मिठी मारली. दोघांची हृदये जोरात धडधडत होती आणि डोळेही ओले होते. दिव्याने अमनला डायरीबद्दल सांगितले. अमनने पुन्हा दिव्याचा हात धरला आणि तिला मिठी मारताना तिच्यावर